नमस्कार मित्रांनो, ट्रेड फॉर प्रॉस्पेरिटीमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नक्की ऑप्शन प्रीमियम केव्हा शूट होतो, ऑप्शन प्रीमियमला केव्हा बाय केल्यावरती प्रॉफिट होतो आणि त्यामागचं कारण काय. चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्सिमम मित्रांपर्यंत चॅनलला शेअर करा. ओके, संजय सर म्हणे देर आर पुट सेलर्स ॲट डिमांड झोन. बरोबर, डिमांड झोनला पुट सेलर्स आहेत, बरोबर आहे. दे आर पोझिशनल ट्रेडर्स, नॉट स्कॅल्पर्स. यस, आर दे सेल आउट दॅट स्ट्राईक प्राइस व्हेन प्राइस गोज टू दॅट स्ट्राईक, देन ओनली प्राइस पुश आउट. हाऊ इट हॅपन्स. हे बघा, याच्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी समजून घ्याव्या लागतील संजय सर. हा तुमचा आता डिमांड आणि सप्लाय आणि डिमांड. ओके, बट याच्यामध्ये एक गोष्ट असते, दॅट इज ऑप्शन्समध्ये दोन पार्ट असतात. एक तर असतो सी आणि एक असतो पी. पी मध्ये दोन पार्ट असतात. पी मध्ये असतो एक बायर, एक असतो सेलर. सी मध्ये आणि पी मध्ये पण एक असतो बायर आणि सेलर. आता ज्यावेळी प्राइस इथे तुमची ट्रेड करते वर खाली तर सीई ऑपोनेंट पी नसतो कधीच. तर सीचा बायर ऑपोनेंट सेलर, तर पीचा ऑपोनेंट बायर ऑपोनेंट सेलर असतो. ठीक आहे, आता कसं असतं लक्षात घ्या, प्राइस जेव्हा अशी खाली येते, ओके, ह्या पॉइंटला प्राइस आली, इथे स्विंग बनून खाली गेली. ओके, हा तुमचा एक पॉइंट आहे. लेट्स से हा तुमचा एक पॉइंट आपण कन्सिडर केला की जो आपण एक सप्लाय कन्सिडर करतो या ठिकाणी. ठीक आहे, इथून सप्लाय आला होता. आता एक विषय काय असतो की या ठिकाणी काय झालेलं आहे, ॲज अ ऑप्शन सेलर बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसेल, तर सीई सेलिंग दिसेल. ओके, बरोबर आहे. आणि हा डिमांड असल्यामुळे इथे काय दिसेल आपल्याला, पी सेलिंग दिसेल. ओके, आता तुम्ही म्हणताय बरोबर आहे, इथे आल्यानंतर पोझिशन्स बनतात पी सेलिंगच्या. ओके, इथे आल्यानंतर सी सेलिंगचे पोझिशन बनतात, बरोबर. बट ज्यावेळी प्राइस याच्यामध्ये वर खाली ट्रेड करते त्यावेळी बायर जो असतो, म्हणजे बायर भरडत कोण असतो, बायर. का माहिती का, जो सी सेलर असतो तो कुणाच्या क्वांटिटी उचलत असतो. समजा सी सेलर, तो सी जो बाय करतोय ना त्याच्या क्वांटिटी उचलतो. आणि खाली आल्यानंतर पी सेलर जो असतो ना तो पी बाय ज्यांनी केलेलं आहे त्यांच्या ऑर्डर उचलत असतो. समजलं. आता या कंडिशन मध्ये काय होतं मग, की सी सेलर आणि पी सेलर दोघंही प्रॉफिट मध्ये राहतात. प्रॉब्लेम काय राहतो की हा जो बायर आहे ना, हा बायर मार खातो. का, कारण आहे ना तुमचे बाईंगचे प्रीमियम इन्क्रीज नाही होत, बरोबर आहे. मग पुश कशी होती, प्राइस पुश अशी होती की ज्यावेळी मार्केट आता याच्यामध्ये आहे, ह्याच्या वेळी एखादा हे ट्रॅप होईल, एक ऑपरेटर ट्रॅप होईल, एक तर सी सेलर होईल किंवा पी सेलर, कारण हे दोघं ट्रॅप ऑपरेटर आहे. आणि मध्ये जे स्पेक्युलेटर्स ट्रेड करतात बाईंग मध्ये ते आपण स्पेक्युलेटर्स आहेत, ते ऑपरेटर नाहीये. आता याच्यामध्ये काय होईल की हा जो सी सेलर ट्रॅप झाला, समजा याला म्हणतो आपण शॉर्ट कव्हरिंग झाल्यानंतर हा सी सेलर जो आहे ना, हा काय करतो, त्याच्या ऑर्डर क्लोज करण्यासाठी सीई बाईंग करतो. सी बाईंग केल्यामुळं काय होतं की प्राइस सडनली पुश होते वरच्या बाजूला, सडनली शार्प मिळते. मग हा जो पी सेलर असतो याचे प्रीमियम तिकडे पडत जातात. आणि मग हा काय करतो, इथे परत एकदा खाली आली की इथल्या पोझिशन क्लोज करतो तो इथे, आणि इथे पुन्हा एकदा नवीन पुट सेलिंग करत असतो. म्हणजे असे टप्पे बनवत जातं मार्केट. का टप्पे घेतं, तर कारण पुट सेलर त्यांचे टप्पे जनरेट करत असतात, त्यामुळे तशा गोष्टी घडत असतात आणि प्राइसला त्या पद्धतीने शूट केलं जात असतं. तर एवढाच मुद्दा आहे याच्यामध्ये, बस बाकी काय नाही. मग याच्यामध्ये आपला रोल काय आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे, आपण कुठे अडकू शकतो, काय होऊ शकतो. मग आपल्या स्ट्रॉंग पॉईंट पाशी आपल्याला ट्रेड करावा लागतो. म्हणजे खालच्या पॉईंटला तुम्ही जर ट्रेड मारताय तर वरच्या पॉईंट पर्यंत तुम्हाला प्रॉफिट होणार. जर तुम्ही सेंटरला घेताय तर तुम्हाला प्रॉफिटच होणार नाही, तुम्ही लटकून बसणार आहेत मधल्यामध्ये. आणि आपलं तेच होतं, आपण काय करतो, इथे ब्रेकआउट होईल म्हणून इथे सी बाय करतो, किंवा ब्रेकडाऊन होईल म्हणून इथे पी बाय करतो, आणि एक्झॅक्टली फसतो इथे. कारण इथे तुमची पी सेलिंग करणारा माणूस आहे ना, इथे लोकांना पी बाय करायला लावतो आणि त्याच्या क्वांटिटी विकत घेत असतो. आणि सी सेलर पण तेच करतो, इथे तुम्हाला पी बाय करायला लावून त्याच्या क्वांटिटी विकत घेत असतो आणि प्राइसला शूट करत असतो खालच्या बाजूला, त्या स्ट्राईक प्राइसला, त्या जी करंट स्ट्राईक प्राइस, ज्या स्ट्राईक प्राइसला मार्केट ट्रेड करत असते त्या प्राइसला. सिंपल गणित एवढंच आहे, तुम्हाला फक्त एवढंच समजून घ्यायचं, सी वर्सेस पी.